आत्ता आपण कंबरदुखीसाठी व्यायाम करतोय. कंबरदुखीसाठी ज्यांना बऱ्याच जणांना सायटिका पण प्रॉब्लेम असतो, कंबर दुखते किंवा पाठीमागून जे असे नस जाते तो पण प्रॉब्लेम असतो, त्यांच्यासाठी आपण आता व्यायाम करतोय. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण काय होतंय थोडे थोडे पार्ट दाखवलेत मी लहान लहान व्हिडिओमध्ये. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की कंटिन्यू तुम्ही करा, तुमच्यासोबत आम्ही करतो. तर ठीक आहे, आपण करूया. पहिल्यांदा बघा, मी जसं जसं करतो तसं तसं तुम्ही करा. हा भाग, पोटाचा भाग खाली दाबा, मान वर काढायचे, होल्ड करायचं, थांबायचं, परत मान खाली, परत आहे अशी पहिली पोझिशन. हे आपण 5 वेळा करूया. माझ्या बरोबर करा, म्हणजे मी स्लो करतो. फक्त लक्षात ठेवायचं, पहिल्यांदाच करत असाल तर जास्त रिपिटेशन नको, अजून थोडे थोडे पुढचे भाग पण आपण करतोय. मग तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करा, सेव्ह करा, तुमच्या ह्यानं कसाही करा. अजून व्हिडिओ बनवतोय आपण, शक्यतो दररोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय कंबरदुखीवर सुद्धा. कारण बऱ्याच जणांना कंबरदुखीचा त्रास आहे. कारण आपले ड्रायव्हर बांधव असतील, IT मध्ये जी लोक जॉब करतायत किंवा एकाच खुर्चीवर सातत्याने बसून आहेत, त्यांना पण कंबरदुखीचा बराच त्रास आहे. त्यामुळे प्रत्येकानं कमरेला थोडासा वेळ द्याच. दुखत असेल नसेल तरी पण हा व्यायाम केला तरी चालतोय. आता नेक्स्ट, उजवा पाय आणि डावा हात होल्ड करायचं. होल्ड कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही. आणि श्वास कसा घ्यायचा केव्हा, सोडायचं केव्हा, हे काही डोक्यात घेऊ नका. पोझिशन फक्त बघा. कारण सगळंच एका वेळेत तुम्हाला सांगायला लागलं, शिकवायला लागलो ना, भरपूर कन्फ्यूज होतंय. कारण आता बऱ्याच जणांचं म्हणजे जास्त सायन्समध्ये नाही नेल्यामुळं त्यांनी जे व्यायाम करत नव्हते त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. हे खूप महत्वाचं आपल्यासाठी. होल्ड करायचं, जास्तीत जास्त हात पण स्ट्रेट ताट करायचा, पाय पण ताट करायचा. हे सातत्यानं किमान 1 महिन्याबरोबर तर करायला पाहिजेत. शक्य तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणारच आहे. तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ, की तुमच्या पुढे व्हिडिओ आला की तुम्ही ते करताय. व्हिडिओ एकदाच डाउनलोड केला किंवा सेव्ह केला तर ते एकच दिवस तेवढं होतं, परत आपण करत नाही. जेव्हा दुखायला लागतं तेव्हाच आपण करतो परत. परत आता झोपायचं, पायाची नखं जमिनीला टेकायची, होल्ड, परत स्लो घालायचं. काय चुकतंय काय बरोबर आहे बघू नका. कमरेचा ताण काढतोय आपण एवढं डोक्यात घ्या. मग शिकवायला आपल्याला तुम्हाला इथे बरेच जण येतील. पायात अंतर पाहिजे, पाय काय पाहिजे, काही बघत बसू नका. तुम्ही सुरुवात करा. जे जास्त सायन्समध्ये शिकणार आहेत त्यांनी मला कॉल करा, मग त्यांना सांगतो मी. पहिल्यांदा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. आपण सुरुवात करत नाही ती कोण बघत नाही. आणि सुरुवात करायला लागली, शिकवायला लागलं की तिथं चुका काढणाऱ्याला येतात, त्यांच्याकडे बघत बसायचं नाही आपल्याला. पॉझिटिव्ह राहा, फुल पॉझिटिव्ह राहा. फील करा, माइंड शांत ठेवा, एकदम रिलॅक्स. ताण काढायचा आपल्याला लोअर बॅकचा, एकदम रिलॅक्स राहायचं आहे, एकदम पॉझिटिव्ह राहा. आपण हेल्दी आहोत, फिट आहोत, हे सबकॉन्शियस माइंडला सांगा. पॉझिटिव्ह राहा. वर्कआउट करताना माझं दुखतंय म्हणून नको करायला. आपण रिलॅक्स होत आहोत, आपलं तिथलं दुखणं बरं होत आहे हे फील करूया. पॉझिटिव्ह विचार करायला काय तुम्हाला पैसे पडतात का? सुरुवात तर करा ना. हां, आता झोपायचं आहे. हां, दोन्ही हात खाली, इथून हा भाग वरती उचलतोय,
होल्ड. थांबायचं आहे 4, 5, 6 काही सेकंद जमल तेवढं. बऱ्याच वेळा माझ्याबरोबर तुम्हाला नाही जमलं तर रिलॅक्स व्हायचं. असं काही नाही की एवढा वेळ थांबलंच पाहिजे. परत रिलॅक्स. यावरती होल्ड, रिलॅक्स. हां, अप, होल्ड. थांबायचं आहे. पूर्ण हा भाग जास्तीत जास्त जेवढा वरती देता येईल तेवढा वरती न्या. हां, पूर्ण इथं ताण पडू द्या. हा भाग रिलॅक्स. माझ्याबरोबर करत चला. हां, रिलॅक्स. पुढचा सेट. एक पाय गुडघे, दुसरा पाय दुसऱ्या ह्याच्यावरती घ्या. हात हां, पाठीमाग खेचा. खेचा जेवढं शक्य आहे तेवढंच खेचायचं. जबरदस्त. होल्ड, होल्ड, होल्ड. रिलॅक्स, रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. पर दुसरा पाय. चला, पेट पाठीमाग ओढायचं आहे. खेचा, खेचायचं आहे. घ्या पाठीमाग. जेवढं शक्य होतं तेवढं पाठीमाग घ्या. घ्या, घ्या. थांबायचं आहे. होल्ड करायचं आहे. व्हेरी गुड. रिलॅक्स. हां, जेवढं शक्य आहे. काय जणांना पोटाचा भाग जास्त असेल त्यामुळे एवढं पाठ येणार नाही. जेवढं जमतंय तेवढं करा. काय जणांना हात पण पकडा येणार नाहीत. पाय हिथं हात नाही गेलं तर राहू दे, हिथून धरा. असं काय नाही, पण बिनधास्त. परत होल्ड, होल्ड, रिलॅक्स. डोळे झाकले तरी चालतात. संत गतीने श्वास चालू असू द्या. एकदम रिलॅक्स. श्वासोश्वास संत गतीने चालू असू द्या. ओके, ऑपोजिट. हां, परत रिलॅक्स. संत गतीने श्वास चालू असू द्या. ओके, रिलॅक्स. आता बघा, दोन्ही पाय थोडं अंतर आहे असं करा जसं जमल. हात पाठीमाग. हे आता ह्याच्या पलीकडे अजून ॲडव्हान्स दाखवतो. टाच गुडघ्याच्या वरती घ्यायची आणि ह्या पायाने त्याला खाली प्रेस करायचं. होल्ड, 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 होल्ड. ओके, रिलॅक्स. सेम आता दुसरा पाय. हां, प्रेस करायचं शिस्तीत. जेवढं शक्य आहे तेवढं. होल्ड, होल्ड. व्हेरी गुड. होल्ड. एकदम रिलॅक्स राहायचं. रिलॅक्स, रिलॅक्स. ओके. परत दुसरा पाय. हां, ओके. प्रेस करा. एकदम रिलॅक्स राहा. शांत. एकदम रिलॅक्स. जेवढं शक्य आहे तेवढं स्ट्रेचिंग, ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात वरती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रिलॅक्स. एकदम शांत राहायचं आहे. शक्य आहे तेवढं प्रेस करायचा. ओके. नंतर ऑपोजिट. हां, जाऊ द्या खाली, जाऊ द्या खाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम संत गतीने श्वासोश्वास चालू असू द्या. रिलॅक्स राहायचं आहे. फुल पॉझिटिव्ह राहा. मस्त फील करा. स्ट्रेचिंगनं ताण काढून द्या त्या कमरेचा. रिलॅक्स. हां, आता पाय वरती घ्यायचा. एक पूर्ण आला पाहिजे असं काय नाही. फक्त इथला ताण काढा. पायाची बोटं जर सापडत असतील तर ठीक, सापडत नसतील तर इथं धरा. फक्त मागं खेचा. गुडघा फोल्ड झाला तरी होऊ द्या. हा भाग, ही जी ताण बसलेला भाग आहे, ही शिर, हिचा ताण निघाला पाहिजे. पाठीमाग खेचा, पाठीमाग खेचा. हो का, इथं हा ताण बसलेला असतो. शक्य असेल तर बोटं पकडा. ओके. हां, होल्ड करा जरा. होल्ड, होल्ड, होल्ड. ओके, रिलॅक्स.
दुसरा पाय, जेवढं शक्य आहे तेवढं. नाही ना बोटं सापडत राहू दे, काय अडचण नाही. पाठीमागे जेवढं शक्य आहे तेवढं खेचा खेचा, आणि ज्यांना बोटं शक्य आहे त्यांनी बोटं पकडा. ओके 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 ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. हो हो, रिलॅक्स. तर अशा पद्धतीनं दररोज कमरेचा व्यायाम. कमरेला पण भरपूर स्ट्रेचिंग आहेत, भरपूर आहेत. दुखतंय म्हणून एवढंच बसू नका, कणत बसू नका. जो मार्ग आहे, आपलं शरीर आहे त्याचा, तर आपण त्याच्याकडे बघून जर व्यवस्थित व्यायाम करायला लागलो, योग्य आहार घ्यायला लागलो, तर 100% रिझल्ट येतात. फक्त कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला हालचालीनं सुरुवात करा. धन्यवाद.